अकोट-अकोला मार्गावर धावणाऱ्या अवैध खासगी बसांमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात आला असून परिवहन विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 23 मे 2026 रोजी अवैध बस ऑपरेटरवर कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते। मात्र या आदेशानंतरही आरटीओ प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने प्रशासन झोपेत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे। अकोट-अकोला मार्गावर धावणाऱ्या अनेक खासगी बसांमध्ये वैध परमिट, फिटनेस प्रमाणपत्र, विमा आणि रोड टॅक्सची कागदपत्रे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। काही वाहनांवर बटनांवर नंबर प्लेट वापरल्या जात असल्याचाही गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे या वाहनाची वैधता आणि सुरक्षितता दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत। या बसमध्ये अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी यांच्यासारख्या मूलभूत सुरक्षा सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून धोकादायक वाहतूक केली जात असून चौहट्टा बाजार आणि दहीहंडा फाटा परिसरात हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले। अनेक बस चालकांकडून प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने जादा भाडे आकारले जात असल्याचाही तक्रारी वाढत चालल्या आहेत। ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे। वारंवार तक्रारी करूनही आरटीओ, अकोला पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोपही होत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। संतप्त नागरिकांनी तातडीने स्पॉट चेकिंग मोहीम राबवून बसांची नंबर प्लेट, फिटनेस, विमा आणि इतर कागदपत्रांची कठोर तपासणी करण्याची मागणीही केली जात आहे। तसेच बनावट नंबर प्लेट आणि कागदपत्रांच्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला आरटीओ आणि पोलीस प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील असा इशारा संतप्त प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वर्षा फुसे यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।